Ready syllabus standard 8 subject maths for the year 2021 by Manisha Kalshetty. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 8 सन 2020-21 मध्ये शासनाने कमी केलेला जो अभ्यासक्रम आहे फक्त या शैक्षणिक वर्षापुरता, तर तो आपल्याला पाहायचा आहे. सर्वांनी पुस्तक घेऊन बसा आणि टिक मार्क करून घ्या. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स इयत्ता 8वी गणित. तर हे मुखपृष्ठ आहे. प्रकरण पहिल्यापासून ते शेवटीपर्यंत आपल्याला हे टिक मार्क करून घ्यायचं आहे. काय काय कट केलेलं आहे, काय काय स्वयं अध्ययनासाठी ठेवलेलं आहे, काय काय डिस्कससाठी ठेवलेलं आहे. ओके. आणि जो भाग कट केलेला आहे तो काहीच महत्त्वाचा नाही म्हणून काढलेला नाही आहे, तर कोरोना सदृश परिस्थिती उद्भवल्यामुळे अध्यापनाला शिक्षकांना कमी तासिका मिळतात आणि त्यामुळे या हेतूने शासनाने हा भाग या वर्षीपुरता कट केलेला आहे आणि तो महत्त्वाचा आहे. सवडीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. ओके. तर आपण बघूया इंडेक्समध्ये. फर्स्ट टर्मला साधारण 9 चॅप्टर इथं दिसत आहेत. पार्ट 2 मध्ये 10 ते 17 असे 8 चॅप्टर आहे. टोटल 17 चॅप्टर्स. तर पहिला चॅप्टर आपण बघूया. प्रकरण नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. परिमेय आणि अपरिमेय संख्यामधला कोणता भाग कट झालेला आहे. ओके. लेट्स रिकॉल हा पूर्ण भाग कट आहे. नंतर टू शो रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर लाईन हाही पूर्ण भाग कट झालेला आहे, म्हणजे पेज 1 कट झालेला आहे. पेज नंबर 2 कडे येऊया आपण आता. तर यातला प्रॅक्टिस सेट 1.1 कट आहे. त्याच्यावरचा जो टू शो आहे हाही भाग कट आहे. ओके. लेट्स लर्न मात्र आहे. 1.1 कट झालेला आहे. लेट्स लर्नच्या पुढे कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स आहे, म्हणजे परिमेय संख्यांची तुलना कशी करायची, इथून भाग पुढे आहे. पेज नंबर 3 कडे येऊया आपण. पान नंबर 3 प्रॅक्टिस सेट 1.2 आहे. इथं काही कट झालेलं नाही आहे. पेज नंबर 4 मध्ये पण काही कट झालेलं नाही. अपरिमेय संख्या दाखवणे संख्या रेषेवर √2 शो ऑन द नंबर लाईन. पेज नंबर 5 वरचं पण काहीही कट झालेलं नाही. क्वेश्चन नंबर 1 हा इथून स्टार्ट होते बघा, आणि फक्त 1 हा इथं कंप्लीट होते. तो फक्त एवढा 1च आहे. इजंट इट. दुसरा आणि तिसरा प्रश्न शो द नंबर √5 अँड √7 नंबर लाईनवर दाखवायचा, हा भाग कट केलेला आहे. दोन्ही प्रश्न कट झालेले आहेत. ओके. आता आपण येऊया प्रकरण 2 चॅप्टर 2 पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. समांतर रेषा आणि छेदिका. लेट्स रिकॉल आहे, लेट्स लर्न आहे. हा भाग आहे सगळा. 7 नंबरवरती काही कट झालेलं नाही आहे. 8 वरती पण काही कट झालेलं नाही आहे बघा. पेज नंबर 9 वरती आपण येऊया. प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म बाय 2 पॅरलल लाईन अँड ट्रान्सव्हर्सल. ही ॲक्टिव्हिटी आहे ना, ती ॲक्टिव्हिटी पूर्ण कट झालेली आहे. लेट्स डिस्कस. तेही कट झालेले. फक्त एवढा भाग ठेवलेला आहे बघा, लेट्स लर्न. म्हणजे प्रॉपर्टी कोणती आहे, करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल, इंटेरियर अँगल. पेज नंबर 10 आहे. पेज नंबर 11 वरचं पण काही कट नाही आहे. पेज नंबर 12 वरती येऊया बघा. आता 12 वरती काय आहे बघा परत एकदा. इथून प्रॅक्टिस सेट 2.2 सुरू होते. क्वेश्चन नंबर 1 इज हिअर, क्वेश्चन नंबर 2 इज हिअर, क्वेश्चन नंबर 3 ऑल्सो, 4 ऑल्सो आहे. 5वा प्रश्न नाही आहे बघा, स्टारवाला हा कट केलेला आहे एक प्रश्न. आणि तिथंच खाली एक चौकट दिसते, फॉर मोअर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीसाठी. ही चौकट कट केलेली आहे, ते व्यवस्थित टिकमार्क करून घ्या. आता टू ड्रॉ अ लाईन पॅरलल टू गिव्हन लाईन. त्यात मेथड 1 मेथड 2 दिलेली आहे. ते मेथड 1 आहे केली तरी चालेल. कन्स्ट्रक्शन 1 आहे तेवढी एकच आहे. कन्स्ट्रक्शन 2 मात्र कट केलेली आहे. ओके. आता प्रॅक्टिस सेट 2.3 काही कट नाही आहे. आता हे चॅप्टर 2 संपलेला आहे. चॅप्टर 3 कडे येऊया. इंडायसेस अँड क्यूब रूट. इथं लेट्स रिकॉल अगोदरचा जो भाग आहे, गेल्या वर्षीचा जो डिस्कस करतो आपण प्रत्येक प्रकरण शिकवताना, तर तो भाग कट केलेला आहे. ओके. नंतर लेट्स लर्न आहे.
पेज नंबर 14 कडून आता आपण येऊया पेज नंबर 15 कडे. इथं काहीही कट नाही आहे. 16 कडे येऊया आता. 16 मध्ये पण काही कट नाही. ओके. पेज नंबर 17, पेज नंबर 17 कडे क्यूब अँड क्यूब रूट आहे. हां, यूज युअर ब्रेन पॉवर हा जो भाग दिलेला आहे ना, तो कट केलेला आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या अवांतर वाचनासाठी, माहितीसाठी वाचू शकता, कारण स्पर्धा परीक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही हे करू शकता. ओके. पण यावर्षी क्वेश्चन मात्र याच्यावरती विचारले जाणार नाहीत. पेज नंबर 17 कडून आपण येऊया पेज नंबर 18 कडे. इथंही काही कट नाही आहे. तिसरा चॅप्टर अशा रीतीने संपलेला आहे. प्रकरण 4 चॅप्टर नंबर 4 अल्टिट्यूड्स अँड मेडियन्स ऑफ अ ट्रायंगल. तर याच्यामध्ये आपण बघूया लेट्स रिकॉल आहे, लेट्स लर्न पण आहे. 19 वरती काहीही कट नाही आहे. 20 नंबर पेजवरती सुद्धा काहीही कट नाही आहे. पेज नंबर 21 कडे येऊया आता आपण. टू ड्रॉ मेडियन आहे, हे सगळं आहे. फक्त शेवटी दिले की नाही लेट्स डिस्कस, चर्चा करूया, हा भाग थोडा कट केलेला आहे 21 वरचा. नंतर पेज नंबर 22 वरती प्रॅक्टिस सेट 4.1 सुरू होतं. इथे पूर्णच आहे, हा 7च्या 7 प्रश्न आहे. फक्त ट्राय दिस तुम्हाला करायला लावलेलं होतं, ते मात्र करायचं नाही. ओके. आता आपण येऊया चॅप्टर नंबर 5 कडे. एक्सपान्शन फॉर्म्युले. तर याच्यामध्ये लेट्स रिकॉल वरचा A+B हे फॉर्म्युले जे आहे ते फॉर्म्युले ठेवलेले आहेत ना, पण त्याच्यावरचे जे ॲप्लिकेशन बेस्ड एक्झाम्पल दिलेले आहेत 1 ते 5 ते मात्र कट केलेले आहेत. ओके. लेट्स लर्न आहे 23 पेज. नंतर आपण येऊया 24 पेजकडे. इथंही काही कट नाही. 24 नंतर येऊया आपण आता 25 पेजकडे. 25 पेज प्रॅक्टिस सेट 5.2 आहे पूर्ण. ॲक्टिव्हिटी मात्र दिलेली आहे 4 ओळीमध्ये इथे, ती मात्र कट आहे, ती तुम्हाला करायची नाही. आता पेज नंबर 26 कडे येऊया आपण. इथंही काही कट नाही आहे. प्रॅक्टिस सेट 5.3 पण आहे पूर्ण. इथंही काही कट नाही 27 मध्ये. 28 कडे येऊया आता आपण. 28 पण पूर्ण आहे. अशा रीतीने प्रकरण 5 चॅप्टर नंबर 5 संपलेला आहे. चॅप्टर 6 कडे येऊया आता आपण. चॅप्टर 6 मध्ये कोणता भाग कट झालेला आहे बघूया आपण. फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन नाव आहे या चॅप्टरचं. तर लेट्स रिकॉल आहे, लेट्स लर्न आहे. 29 पेजवरचं काहीही कट नाही आहे. 30 पेजवरती मात्र बघा सोडवलेलं एक्झाम्पल नंबर 4 सॉल्व एक्झाम्पल नंबर 4 कट झालेला आहे. तर प्रॅक्टिस सेट 6.1 काळजीपूर्वक बघा. 6वा प्रश्न कट आहे, 7वा, 8वा आणि 9वा. 6, 7, 8, 9 हे एक्झाम्पल तुम्हाला विचारली जाणार नाहीत, ती पूर्णतया कट केलेली आहेत. 30 नंबर पेजकडून आता आपण येऊया 31 नंबर पेजकडे. तर इथंही काही कट केलेलं नाही. 6.2 होल आहे. 31 पेजकडून आता आपण येऊया 32 नंबर पेजकडे. 32 मध्ये काय कट केलेले बघूया. सगळंच आहे 32. ओके. 32 नंतर 33 मध्ये काय कट केलेलं आहे का. लेट्स लर्न आहे. 6.4 मध्ये कट केलेलं आहे बघा. 7वा आणि 8वा प्रश्न शेवटचे 2 क्वेश्चन सम जे आहेत उदाहरणं ती कट केलेली आहेत, ती विचारली जाणार नाहीत. ओके. आता आपण येऊया सरळ चॅप्टर नंबर 7 कडे. चॅप्टर नंबर 7 आहे व्हेरिएशन. प्रकरण क्रमांक 7. याच्यामध्ये लेट्स रिकॉल आहे. नंतर डायरेक्ट व्हेरिएशन आहे, समचलन ज्याला आपण म्हणतो, व्यस्त चलन. 35 पेजवरती काही कट नाही आहे. ओके. 36 पेजवरती येऊया. 7.1 मधलं काही कट झाले का. झालेलं आहे बघा.
प्रॅक्टिस सेट 7.1 मधला चौथा प्रश्न कट आहे. त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार नाही. 37 पेजकडे येऊया आपण आता. इन्व्हर्स व्हेरिएशन, ज्याला मराठीत आपण काय म्हणतो, व्यस्त चलन. ओके. 37 पेजवरती पण काही कट नाही आहे. 38 पेजवरती बघूया आपण काही कट झालेलं आहे का, नाही. 39 पेजवरती पण काही कट झालेलं नाही. ओके. आता 40 पेजवरती बघूया आपण. पेज नंबर 40. 7.3 आहे बघा. प्रॅक्टिस सेट 7.3 7.3 मधला पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यामधले सब क्वेश्चन 4 आहेत. ओके. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ऑफ इन्व्हर्स व्हेरिएशनची उदाहरणं दिलेले 4, तर ती चारही कट केलेले आहेत. म्हणजे होल क्वेश्चन नंबर 1 कट केलेला आहे. इजंट इट. 40 पेजवर वरून आपण आता येऊया नवीन चॅप्टरकडे. चॅप्टर नंबर 8, क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्शन अँड टाईप. कन्स्ट्रक्शनमध्ये लेट्स रिकॉल, गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं ना, म्हणजे 7वी मध्ये ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन, ते काही करायचं नाही आहे, तो भाग कट केलेला आहे. या वर्षीचे काही करायचे ते मात्र इम्पॉर्टंट आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल 41 पेजवरती वरचा एवढा भाग कट केलेला आहे. 41 नंतर 42 कडे येऊया. कन्स्ट्रक्शन सगळे टाईप आहेत. 42 नंतर 43 पेजवरती प्रॅक्टिस सेट 8.1 आहे. त्यातला कुठलाही उदाहरण कन्स्ट्रक्शनचं कट झालेलं नाही. म्हणजे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कन्स्ट्रक्शन हा भाग, रचना हा भाग तुम्हाला स्कोरिंग करण्यासारखा आहे. त्यातला भाग कोणताही कट केलेला नाही. विथ द हेल्प ऑफ द जॉमेट्रिकल एड्स. ओके. रेक्टँगलचे कन्स्ट्रक्शन आहे, त्यातलाही भाग कुठला कट केलेला नाही. 43 कडून आपण येऊया आता 44 कडे. स्क्वेअरची रचना आहे, कन्स्ट्रक्शन आहे, यातही कोणता भाग कट केलेला नाही आहे. रोम्बस आहे, यातही कोणता भाग कट केलेला नाही. 45 कडून आता आपण येऊया 46 पेज नंबर 46. 8.2 हाही होल आहे प्रॅक्टिस सेट. यातलाही भाग कोणताही कट केलेला नाही. यातलाही 7 पर्यंत म्हणजे पूर्ण बघा. प्रॅक्टिस सेट 8.2 1 to 7 सगळे आहेत क्वेश्चन. पॅरलोग्रामची कन्स्ट्रक्शन आहे, रचना. ट्रॅपेझियम आहे, काईट आहे. सॉल्व एक्झाम्पल ते प्रॅक्टिस सेट कोणताही कट केलेलं नाही आहे. बघा 8.3 इथून स्टार्ट होत आहे. 2 3 हां, इथं मात्र बघा. आता बघा, अगोदर इथून काहीच कट नव्हतं. 8.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 5 6 कट आहे. बाकी कोणताही भाग कट केलेला नाही. त्यामुळे कन्स्ट्रक्शन हे व्यवस्थित करायचं आहे. पेज नंबर 50 कडून आता आपण नवीन चॅप्टरकडे येऊया. चॅप्टर नंबर 9, डिस्काउंट अँड कमिशन. त्यातला लेट्स रिकॉल हा भाग कट आहे. लेट डिस्कस काही चर्चा करायला दिलेली होती मान्सून सेलची, तर तोही भाग कट केलेला आहे. नॉट नेसेसरी फॉर दिस इयर. नंतर 51 कडून आपण येऊया 52 कडे. इथं फक्त फॉर मोर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीसाठी जी माहिती तुम्हाला दिलेली होती ती फक्त कट केलेली आहे. स्वयं अध्ययनासाठी तो पाठ ठेवलेला आहे थोडक्यात. 52 कडून आपण 53 कडे येऊया. एक्झाम्पल नंबर 3 कट आहे. नंतर 54 कडे काहीच कट नाही आहे. 55 वरती आहे प्रॅक्टिस सेट 9.1. त्यातलं 5वं सम आणि 7वी सम, म्हणजे 5वं शाब्दिक उदाहरण आणि 7वं शाब्दिक उदाहरण हे कट झालेलं आहे. ओके. बाकी काही कट केलेलं नाही आहे. लेट्स लर्न आहे, कमिशन, इथंही काही कट नाही. 56 पेजकडून आता आपण येऊया 57 कडे. रिबेट आहे. प्रॅक्टिस सेट 9.2 1 2 3 एक्झाम्पल्स आहेत. 4 आहे, 5 आहे. नथिंग इज कॅन्सल हियर. ओके. इथेही काही कट नाही. पेज नंबर 59 कडे येऊया. 59 वरती आहे मिसलेनियस एक्सरसाइज 1, उदाहरण संग्रह आहे, तो पूर्ण कट झालेला आहे.
ओके, उदाहरण संग्रहावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. उदाहरण संग्रह हा पूर्ण कसा आहे, 59 आणि 60 पेजवरती आहे, होल कट. देन चॅप्टर नंबर 10, डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल. याच्यामध्ये लेट्स रिकॉल हा भाग कट झालेला आहे. पॉलिनॉमियल बहुपदीचा भागाकार कसा करायचा याविषयीचं हे प्रकरण आहे. 61 कडून आपण येऊया 62 कडे. 62 मध्ये काही कट नाही आहे. 63 मध्ये मात्र सॉल्व एक्झाम्पल नंबर 3 कट आहे. 4 पण कट आहे, इजंट इट. 63 कडून आता आपण येऊया 64 पेजमध्ये. तिथं प्रॅक्टिस सेट 10.1 बघा. हा आता इथे शिट्टीचा आकार दाखवलेला आहे, तो एक्झाम्पल आहे 7 नंबर आणि 8 नंबर. ओके, म्हणजे 7, 8, 9, 10 असे शेवटचे 4 एक्झाम्पल कट झालेले आहेत. तर याच्यामुळे तुम्हाला नंबर दिसत नसेल तर इथं मी खाली लिहिलेलं आहे 7, 8, 9, 10 हे 4 एक्झाम्पल प्रॅक्टिसचे 10.1 मुळे मध्ये कट झालेली आहेत. लेट्स लर्न आहे. ओके, 64 कडून आता आपण येऊया 65 कडे. व्यवस्थित टिकमार्क करून घ्या तुम्ही. 65 मध्ये काही नाही आहे. 66 कडे येऊया. 66 मध्ये मात्र प्रॅक्टिस सेट 10.2 मधला दुसरा आणि तिसरा क्वेश्चन म्हणजे जे उदाहरण आहे, जी सम आहे ती कट झालेली आहे. तर तो भागाकार तुम्हाला येणार नाही म्हणजे परीक्षेला येणार नाही. ओके, दुसरं आणि तिसरं उदाहरण तुम्हाला विचारलं जाणार नाही. 66 पेजकडून आता येऊया आपण नवीन चॅप्टरकडे. प्रकरण क्रमांक 11, स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी. लेट्स रिकॉल आहे. आय थिंक सांख्यिकी सुद्धा फार महत्त्वाचं आहे. स्टॅटिस्टिक्समधला कोणताही भाग कट केलेला नसावा. बघूया आपण. 67 नाही, 68 मध्येही काही कट नाही आहे. 69 मध्ये काही कट नाही आहे. 70 पेजवरती एक केलेला आहे प्रश्न कट. ओके, फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचा एक क्वेश्चन आहे 4था. कुठल्या प्रॅक्टिस सेटमधला आहे बघा. प्रॅक्टिस सेट 11.1 11.1 मधला 4था प्रश्न हा कट झालेला आहे. ओके, सब डिवायडेड बार डायग्रॅम आहे. 70 कडून आपण 71 कडे येऊया. 11.2 11.2 काही नाही कट. नंतर येऊया आपण 11.2 मधीलच 4था प्रश्न. इथं पण 4था प्रश्नच कट केलेला आहे. ओके, बाकी काही कट केलेलं नाहीये. परत आपण येऊया पेज नंबर 73 कडे. 73 मध्ये काय कट केलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 11.3 सुरू झालेला आहे. यातलाही प्रश्न कुठला कट केलेला नाहीये बरं का. म्हणजे फक्त थेरी ठेवलेली आहे, फक्त एक एक्झाम्पल कट केलेला आहे. सांख्यिकी हे प्रकरण, स्टॅटिस्टिक्स ऑल्सो इट व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. ओके, 74 कडून आपण येऊया आता डायरेक्ट चॅप्टर नंबर 12, प्रकरण क्रमांक 12, इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. एका चलातील समीकरण, एकचल समीकरणे. लेट्स रिकॉल हा गेल्या वर्षीचा 7वीचा काही पाठ आपल्याला उजळणी वजा दिलेला असतो. ओके, थोडे आठवा म्हणून. तर तो भाग कट केलेला आहे. 75 पेज वरून आता येऊया आपण 76 पेज कडे. इथं काही कट नाही आहे. 76 कडून येऊयात आपण 77 पेज कडे. 77 प्रॅक्टिस सेट 12.1 मधील 4था प्रश्न कट आहे बघा. 12.1 मधील प्रश्न क्रमांक 1 मधील 4था प्रश्न कट आहे आणि दुसऱ्या प्रश्नामधील 3रा, 7वा, 8वा आणि 11वा. बघा परत एकदा. क्वेश्चन नंबर 1 मधला उपप्रश्न 4था सब क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 मधला 3rd, 7th, 8th and 11th. 11वा प्रश्न कट झालेला आहे. ओके, लेट्स लर्न.
हे नाही कट. नंतर येऊया आपण 78 पेजकडे. 79 वरतीही काही कट नाही आहे. 80 पेजवरती बघा, प्रॅक्टिस सेट 12.2 सुरू झालेला आहे. त्यातले 6व्या प्रश्नापर्यंत आहेत. 7वा, 8वा, 9वा, 10वा हे चारही शाब्दिक उदाहरण वर्ड प्रॉब्लेम कट झालेले आहेत. ओके. नंतर आता आपण येऊया 80 पेजवरून 81 पेज नंबरवर. चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल, त्रिकोणाची एकरूपता. याच्यामध्ये पण लेट्स रिकॉल हा भाग कट केलेला आहे. नंतर पेज नंबर 81 कडून आपण येऊया आता 82 कडे. इथेही कोणताही भाग कट नाही आहे. 83 कडून इथं पण नाही आहे काही कट. 84 वर बघूया, सगळ्या टेस्ट आहेत. साईड SAS टेस्ट आहे, हायपोटेनस साईड टेस्ट आहे. 84 पेजवरून 85 पेजवरती येऊया. इथं प्रॅक्टिस सेट 13.1 सुरू होतोय. हे सर्व टेस्ट आहेत. हां, या टेस्टच्या खाली एक चौकट दिली आहे बघा, फॉर मोर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीसाठी. हे डिस्कशनसाठी ठेवलेलं आहे, स्वयंअध्ययनासाठी. ओके. तर हा भाग कट आहे. 86 वरून 87 कडे जाऊया आपण. 13.2 कडे. 13.2 मध्येही दोन्ही क्वेश्चन्स आहेत, काही कट नाही आहे. हा चॅप्टर संपलेला आहे इथंच. आता आपण येऊया चॅप्टर नंबर 14 कंपाऊंड इंटरेस्ट. लेट्स रिकॉल, लेट्स लर्न सर्व आहे. चक्रवाढ व्याज मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. या दुसऱ्या पेजवरती पण काही कट नाही आहे. 90 पेजकडे येऊया आता आपण. 14.1 प्रॅक्टिस सेट 14.1. हां, इथं मात्र बघा, फॉर मोर इन्फॉर्मेशन चौकट कट झालेले. त्याच्या खाली छोट्याशा 3 ओळी आहेत. ॲक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला. व्हिजिट द बँक, बँकला व्हिजिट द्यायचे, तर ते करायचं नाही. कोविड-19मुळे तुम्ही आता बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे ही ॲक्टिव्हिटी कॅन्सल केलेली आहे. म्हणजे शक्यतो सोशल डिस्टन्सिंग आपल्याला इथे पाळायचं आहे. ओके. ॲप्लिकेशन ऑफ फॉर्म्युला फॉर कंपाऊंड इंटरेस्ट आहे. सोल्युशन, सॉल्व एक्झाम्पल इथं सगळी आहेत. 91 पेजकडून आपण येऊया आता 92 पेजकडे. इथंही काही कट नाही आहे. 93 वरती येऊया आपण. प्रॅक्टिस सेट 14.2 सुरू होते बघा. हा काळजीपूर्वक. 6, 7, 8, 9, 10 इथले शाब्दिक उदाहरणं 14.2 मधली शेवटची 5 एक्झाम्पल पूर्णतः कट झालेली आहेत. त्याच्यावरती तुम्हाला उदाहरणं विचारली जाणार नाहीत, म्हणजे ती उदाहरणंच विचारली जाणार नाहीत. ओके. चॅप्टर नंबर 15 एरिया, क्षेत्रफळ. इथं काही कट झाले का बघूया. नाही. 94 पेजवरती काही कट नाही आहे. 95, 95 वरती काही कट झाले का. नाही. तिन्ही क्वेश्चन्स आहेत. 96 वरती काही कट झाले का. काहीही कट नाही आहे. 97 वरती अरे वा, काहीच कट नाही आहे इथे. 98 काही कट नाही आहे. नंतर 15.3 काही कट नाही आहे. 99 वरती काही कट नाही आहे. 100 पेजवरती काही कट नाही आहे. नंतर 15.4 स्टार्ट होतं इथं. इथंही काही कट केलेले नाहीत एक्झाम्पल्स. नंतर आपण येऊया आता, सोडवलेले एक्झाम्पल्स आहेत. 15.5 पण पूर्ण दिसतोय, काही कट केलेलं नाही आहे. म्हणजे इकडे या प्रकरणात काही कट नाही आहे. ओके. 104 पेजवरून आलो आपण आता 105 कडे. काहीच कट नाही आहे. ओके. म्हणजे आता आपण येऊया प्रकरण क्रमांक 16 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. इथं काय कट आहे बघूया. नाही, हे पण महत्त्वाचं आहे. पेज नंबर 107, पेज नंबर 108 सगळं आहे, काही कट नाही आहे. 109 वरती सर्व आहे. 110 वरती सगळं आहे बघा, काहीच कट नाही आहे.
chapter. This chapter is also important. एक्झाम्पल कट नाहीत, कुठली थेरी काही कट केलेली नाही आहे. 111 पर्यंत काही कट नाही. 112 मध्ये सुद्धा कट नाही आहे. 113 काही कट नाही. होल चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. चॅप्टर नंबर 16. चॅप्टर नंबर 17 सर्कल, कॉर्ड अँड आर्क. दिस इज द लास्ट चॅप्टर. याच्यामध्येही आय थिंक काही कट केलेलं नाही आहे. 115 पेजवरती पण काही कट केलेलं नाही. 17.1 मधलेही काही क्वेश्चन कट केलेले नाहीत. कॉन्ग्रुएंट आर्क हा भाग सगळा 9वी 10वीला उपयोगी आहे, त्यामुळे तो भाग काहीच कट केलेला नाही, तसाच ठेवलेला आहे. ओके. प्रॅक्टिस सेट 17.2 17.2 मधले पण क्वेश्चन काही कट केलेले नाही आहेत. अशा रीतीनं 17.2 जो आहे तो इथं संपलेला आहे. मिसलेनियस मात्र ठेवलेलं आहे बरं का. मिसलेनियस एक्झरसाइज 1 कट केलेलं होतं, पण हा मात्र तसाच आहे. ओके. तर हा मात्र सोडवायचा आहे तुम्ही. तर इथं आपले प्रकरण 17 पूर्ण होत आहेत. काय कट केलेलं आहे ते काळजीपूर्वक टिकमार तुम्ही करून घेतलेलंच असेल आणि निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होईल अशी मी आशा व्यक्त करते. आपल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर के मनीषा एज्युकेशनल व्हिडिओ चॅनल.